महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्यांच्या संदर्भात आणि कोणत्या मागणीवर भर दिला पाहिजे या संदर्भात मी यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे। आणि आशा आणि गटप्रवर्तकांनी फक्त मानधनाचा विचार न करता त्यांना ESIC कसं लागू होईल, प्रॉव्हिडंट फंड कसा लागू होईल, पेन्शन कसं लागू होईल हे बघणं महत्त्वाचं होतं। आता कालच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलेलं आहे की सर्व कंत्राटी कर्मचारी, आशा आणि गटप्रवर्तक यांना ESIC कायदा लागू केला जाईल। तसा प्रस्ताव त्यांनी मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करून द्यावा असं संबंधित अधिकाऱ्यांना आदेश केलेला आहे। म्हणजे अजून त्याच्याबद्दलचा निर्णय व्हायचा आहे। ESIC म्हणजे एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ॲक्ट। तर हा कायदा जर लागू झाला म्हणजे कामगार राज्य विमा योजना या कायद्याअंतर्गत नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक क्रमांक मिळतो आणि तुमच्या पगाराच्या म्हणजे तुम्हाला जर 1000 रुपये पगार असेल तर त्यातील 75 पैसे कट होतील आणि व्यवस्थापन जे आहे त्यांना 325 रुपये द्यावे लागतील। म्हणजे एकूण वेतनाच्या 4% रक्कम ही त्या कॉर्पोरेशनकडे जमा होते आणि जमा होऊन क्रमांक मिळाल्यानंतर त्याच्या सुविधा तुम्हाला मिळतात। एकतर कुटुंबातल्या सर्वांना सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळतात, नंबर 1। नंबर 2 की कामगाराशिवाय कुटुंबातल्या सर्वांना हे लाभ मिळतात आणि जो संबंधित कर्मचारी आहे विमाधारक तो जर आजारी असेल, त्याला बरं वाटत नसेल तर त्याला पगारी रजा मंजूर केली जाते। जितके दिवस तो घरी राहील त्यासाठी त्याला पगारी रजा दिली जाते। त्याच्यानंतर जर काही गंभीर आजार झाले तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा दिली जाते। इतकंच नाही तर अपघात झाला तर त्या अपघाताची रक्कम देण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे। अपंगत्व आलं तर कायमस्वरूपी पेन्शन मिळण्याची तरतूद त्याच्यामध्ये आहे। निधन झालं तर वारसांना पेन्शन देण्याची तरतूद आहे। तर या तरतुदी आहेतच। त्याशिवाय आशांच्या गटप्रवर्तकांच्या दृष्टीने महत्त्वाची तरतूद काय आहे की प्रसूती रजा जी आहे ती कमीत कमी 26 आठवडे आहे आणि 26 आठवड्यापर्यंत प्रसूतीच्या आधी 8 आठवडे, त्याच्या नंतरचे आठवडे असं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। इतकंच नव्हे तर डिलिव्हरीमध्ये काही प्रसंग तयार झाले तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे। जवळजवळ 100% पगार त्या काळामध्ये मिळतो, तो आज काहीच मिळत नाही। याशिवाय आणखीन जे आहे ते तुमच्या या सर्व मी सांगितलेल्या आत्ता ज्या बाबी आहेत त्याच्याशिवाय आणखीन खोलात विस्तृत बाबी आहेत। परंतु सर्वात प्रथम हे तुम्हाला शासनाने असा आदेश केला पाहिजे की तुमची नावं जी आहेत ती कॉर्पोरेशनकडे गेली पाहिजेत, तुम्हाला नंबर्स मिळाले पाहिजेत आणि तुमची जी काय वर्गणी आहे, कॉन्ट्रीब्युशन आहे ते कपात होऊन त्यांच्याकडे जमा होणं आवश्यक आहे। आता शासनाचा जो अनुभव आहे तो काही फारसा चांगला नाही। म्हणजे आता कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यातल्या काही कर्मचाऱ्यांनी जळगावच्या 10 वर्ष झाल्यानंतर आम्हाला नोकरीत कायम करा म्हणून कोर्टामध्ये, हायकोर्टमध्ये अर्ज केला होता आणि हायकोर्टने निर्णय दिला की त्यांना तुम्ही ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या बाबतीत निर्णय करावा। हा निर्णय झाला 5 मे 2022 मध्ये आणि त्याच्याबद्दल निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये। अशा प्रकारे जवळजवळ 1.5 वर्ष लावली आणि तो जो निर्णय घेतला तो म्हणजे हायकोर्टच्या आदेशाचा पूर्ण अंमल केला नाही। त्यांनी काय केलं की हे जे कंत्राटी कर्मचारी आहेत ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांच्यापैकी 33% लोकांना कामावर घेतलं जाईल आणि 67% जागा ते ओपनमधून भरतील। ओपनमधून भरायचा प्रकार जो आहे तो सध्या काय चालतो, कसा चालतो हे सगळं आपल्याला माहिती आहे। तर यामध्ये सुद्धा एक त्यांनी चूक अशी केलेली आहे, जाणीवपूर्वक केलेली आहे। गटप्रवर्तक कंत्राटी आहेत, कंत्राटी म्हणून ऑर्डर्स मिळतात त्यांना आम्ही त्याच्याबद्दल पाठपुरावा केलेला आहे, सांगितलेला आहे, पण ते बोलायला तयार नाहीत।
ते गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी समजायला तयार नाहीत. म्हणून आता हायकोर्टमध्ये केस सुरू आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अजूनही म्हणणं दाखल केलेलं नाही. तर त्याच्यासाठी जे आपले ऑर्डर्स आहेत ते वगैरे दाखल केलेले आहेत. त्याच्यानंतर हा ESIC कायदा जो आहे त्याचं बंधन असं आहे की 21,000च्या आत ज्यांना पगार आहे त्यांनाच ती योजना लागू होईल. मग आता गटप्रवर्तक जे आहे त्या काठावर आहेत. 20,000च्या पुढे त्यांना दोन्ही मिळून भत्ता मिळतो. अर्थात तो जो प्रवास भत्ता जर त्याच्यामध्ये धरला नाही तर मग खरा पगार त्यांना 13,000च आहे. तर हे सुद्धा चर्चेचे मुद्दे आहेत, ते बसून आपल्याला ठरवावं लागेल त्याच्याबद्दल. तर त्याच्यामुळे की महाराष्ट्र सरकारने मंत्र्यांनी मीटिंग घेऊन हा निर्णय घेतलेला आहे, प्रस्ताव तयार करायला सांगितलेला आहे. पण हे सरकार आल्यापासून अनुभव असा आहे की ते कामगार संघटनेला किंमत देत नाहीत. आशा आणि गटप्रवर्तकांची एकही युनियन ही प्रातिनिधिक युनियन नाही, रजिस्टर युनियन आहे. कोणी किती उड्या मारून, तुमची 100 वर्ष असू दे तर 150 वर्ष असू देत, तुमची संघटना रजिस्टर पाहिजे, तुमचं बँकेमध्ये खातं असलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये. असं नसणारे आणि 100 वर्ष झाली म्हणून उड्या मारणारे हे फार आहेत, ते फसवणूक अशा पद्धतीनं करतात. दुसरं असं की या सरकारने कामगार संघटनेनं त्या चर्चेसाठी बोलवलंच नाही. जी काही मिटिंग झालेली आहे ती सगळे अधिकाऱ्याशी संबंधित आहेत आणि कामगार संघटनांना त्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे हे मात्र त्यांनी ऐकून घेतलेलं नाही, ऐकून घेण्याची त्यांची तयारी नाही. आणि असं असल्यामुळे जर तुम्ही हायकोर्टने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही, म्हणजे आता असं नाईलाज असतो सांगावं लागतं की ह्या 33% जागेमध्ये आपली निवड व्हावी म्हणून महाराष्ट्रातल्या 27,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 90% पेक्षा जास्त नेमणूक करण्यासाठी 1 लाखापासून 2 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत रक्कम दिलेली आहे. ही रक्कम जाऊन पडलेली आहे, ती कुठं आहे काय आहे पत्ता नाही. अहो MBBS डॉक्टरनी सुद्धा मंत्र्यांच्या बंगल्यावर 50 लाख रुपये देऊन पोचवलेले आहेत, अशा बातम्या आलेल्या होत्या. हे मग का होत नाही? म्हणजे तुम्ही निकाल 2022 मे मध्ये झाला आणि आता 26 जून महिना चालू आहे, म्हणजे 4 वर्षे तुम्ही हायकोर्टनी आदेश करून सुद्धा त्याची अंमलबजावणी केलेली नाही. ही स्थिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल शेवटी कामगारांना संघर्ष करावा लागेल, त्याचा पाठपुरावा करावा लागेल. आणि हा निर्णय प्रस्ताव जो आहे एकदा मंत्र्यांनी म्हटल्यानंतर कसा वेळ लावतात हे बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी सुद्धा स्वतंत्रपणे प्रयत्न करावे लागतात. तर हुरळून जाण्याची गरज नाही. सध्या या चळवळीमध्ये एक अतिशय वाईट प्रथा पडत चाललेली आहे. असं पूर्वी नव्हतं. कामगारांचे पुढारी असं बोलत नसायचे. किंबहुना माझा अनुभव असा आहे की जरी मागणी मान्य झाली तरी सह्याहून हातात जोपर्यंत करार मिळत नाही तोपर्यंत त्यांनी काय मंजूर झालेलं आहे हे सांगायचे नाही. फक्त सांगायचे की अशी चर्चा झालेली आहे, अशी आम्ही मागणी केलेली आहे. आता एवढे अर्धवट पुढारी आहेत की साड्याचा निर्णय झाला तर माझ्यामुळे झाला म्हणून सांगायला लागतं. किंवा आता ही मिटिंग झाली, या मिटिंगचा आणि युनियनचा काय संबंध आहे? युनियनला त्यांनी बोलवलेलंच नाही आणि मग कोणतरी बोलायचं टाकायचं आणि ते मीच केले म्हणून सांगायचं. तर अशा पद्धतीने जे साधा नगरसेवक सुद्धा नाही आणि आमदार असला तरी काय उपयोग होत नाही, मंत्र्यांनी घेतलेले निर्णय ही वेगळी गोष्ट आहे. तर हे एक दिशाभूल चळवळीमध्ये करायचा प्रयत्न सुरू आहे. आणि निव्वळ कशासाठी? तर दादागिरी करून, भीती घालून पैसे काढायचे. तुमचा पगार वाढवला, आम्हाला 3,000 द्या, 5,000 द्या, 10,000 द्या, हे चालू आहे. तर त्याच्यामुळे की कोणालाही धमकीला आशा गटप्रवर्तकांनी घाबरू नये. त्यांनी लढ्याचाही मार्ग घ्यावा, कायदेशीर मार्गाचाही अवलंब करावा, कोर्टातही जावं, निवेदनही द्यावीत. आणि स्वतः जोपर्यंत आशा आणि गटप्रवर्तक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर संघर्ष करत नाहीत तोपर्यंत यश आपल्या लवकर येणार नाही, हातात येणार नाही. तर हे लक्षात घ्या.
याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे. ही संघटना राज्यव्यापी आहे. राज्यामध्ये याचं रजिस्ट्रेशन आहे. आमचं बँकेमध्ये खातं आहे आणि आम्ही रीतसर मार्गाने काम करतो. आशा आणि गटप्रवर्तकांची मिळून आमची एक केस आहे की शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, ती कोल्हापूर खंडपीठामध्ये सुरू आहे. दुसरी स्वतंत्र केस आहे गटप्रवर्तकांची की ज्यांची 10 वर्ष झालेली आहेत, त्यांना तरी तुम्ही कायम करा आणि ज्यांचे 10 वर्ष झालेले नाहीत त्यांच्यासाठी तुम्ही सुधारित वेतन श्रेणी लागू करा. तर असं असल्यामुळे की या सर्व संघर्षाकडे तुम्ही काळजीपूर्वक बघायला पाहिजे, प्रश्न समजावून घेतले पाहिजे. जरूर तुम्ही प्रश्न असतील तर ते मला विचारा. आम्हाला शक्य असतील, आम्हाला जेवढं समजलं असेल तेवढं तुम्हाला आम्ही उत्तर देऊ. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. आमची वेबसाईट सुद्धा आहे. वेबसाईट जे नाव आहे ते ashabf.org. तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याच्यातही सूचना करू शकता. तर हे जे यूट्यूब चॅनल आहे ते आशा गटप्रवर्तक बांधकाम कामगारांसाठी चालवलं जातं. तुम्ही हे यूट्यूब चॅनल विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा, एवढी विनंती करून मी आजचं जे विवेचन आहे ते पूर्ण करीत आहे. धन्यवाद. लाल सलाम. जय भीम.